कसे आहात सगळेजण? मी खूप एक्साइट आहे आजच्या या एपिसोडसाठी, कारण या एपिसोडमध्ये मला सगळ्यांशी बोलायला मिळणार आहे आणि सगळ्यांबरोबर गप्पा मारायला मिळणार आहे. त्याआधी पुन्हा एकदा या शेवटच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांना मला धन्यवाद द्यायचे, कारण की गेल्या 20 एपिसोडपासून तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही इतकी मजा आणता या कार्यक्रमामध्ये. रोज तुमचे फोन, मेसेजेस आणि तुमचा कौतुकाचा वर्षाव, तुमच्याकडून सजेशन्स, असं सगळं काही मला मिळतं या पूर्ण गप्पाष्टकांच्या 20 भागांमध्ये. आजचा आपला शेवटचा भाग आहे आणि मला खूप जणांनी विचारलं की आता ही गप्पाष्टकं किंवा हा सीझन का संपवती आहेस तू म्हणून, पण कुठेतरी संपणं गरजेचं होतं. आपण किती दिवस असं चालू ठेवणार होतो आणि मी ठरवलं होतं खरं तर की लॉकडाऊन आहे 31पर्यंत आणि तोपर्यंत आपण करूयात म्हणून 31 तारीख ठरवली होती आणि 31 तारखेपर्यंतच सगळ्यांना आपण इन्व्हाइट केलेलं होतं या सीझनमध्ये. पण खरं तर सगळ्यांची इच्छा आहे की हा एपिसोड, हा सीझन मी पुन्हा एकदा सुरू करावा, म्हणून पुढच्या 10 दिवसांमध्ये मी सेकंड सीझन सुरू करणार आहे. भाजीत भाजी मेथीची, चिनू सगळ्यांच्या प्रीतीची. सागर, कवितांचा कार्यक्रम आहे, उखाण्यांचा नाही. वा वा, पण मज्जा आली या सगळ्या एपिसोडमधनं. इतके सगळे वेगवेगळे आपले मित्र मैत्रिणी, कलाकार बरेचसे आपल्याला भेटायला आले आणि त्यांच्याकडून इतकं काही नवनवीन ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. इतक्या छान गप्पा त्यांच्या ऐकायला मिळाल्या, इतके छान एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळाले. त्या सगळ्यांसाठीच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आता आजचा शेवटचा एपिसोड आहे आणि काल जसं मी या एपिसोडबद्दल सांगितलं की आपण कवितांची अंताक्षरी खेळणार आहोत, तेव्हापासून मला बरेच मेसेजेस आले होते आणि खूप जणांना ही कॉन्सेप्ट आवडली. ज्यांना आवडली आणि ज्यांनी अप्रिशिएट केलं ते सगळ्यांनासुद्धा खूप मनापासून धन्यवाद. त्या सगळ्यांचे खूप अचानक खरं तर ही कॉन्सेप्ट लक्षात आली की शेवटचा एपिसोड आहे आणि काहीतरी हटके झालं पाहिजे आणि म्हणून हा एपिसोड करायचं असं ठरवलं होतं मी. सो आज आपण करणार आहोत कवितांची अंताक्षरी, खेळणार आहोत इकडे आणि 2-1 मिनिटात मी तुम्हाला सांगेन पुन्हा एकदा याचे रूल्स काय असणार आहेत ते. ही कुठलीही स्पर्धा नाही आहे, त्यामुळं ह्याच्यात कुठलेही बक्षीसही नसणार आहे. पण मजा नक्कीच येणार आहे जरी ही स्पर्धा नसली तरी देखील. आणि अर्थातच या अंताक्षरीमधून आपल्याला फायदा हा होणार आहे की आपल्याला खूप नव्या कविता आणखी आपल्या संग्रहात त्याची भर पडणार आहे. नवनवीन कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मग ते आपल्या स्वतःच्या असोत, जर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवूत, किंवा इतर कुणाच्याही असोत, आपला आवडता कवी असेल, त्याची कविता असेल, तुम्ही कुठेतरी इंटरनेटवरती, फेसबुकवरती अशा कविता वाचलेल्या असतील तर ती कविता असेल. अशा बऱ्याच कविता आपण सतत रोज तुम्ही बघा, पण एक ना एक तरी कविता आपल्या डोळ्यासमोर आजकाल जातेच आपल्या डोळ्यासमोरून. तेव्हा ती कविता फक्त तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी अशी एकच इच्छा असते आणि म्हणून खरं तर कवितांची अंताक्षरी खेळायचं ठरलं. सो या माध्यमातून आपण आता अंताक्षरीला सुरुवात करूच यात. ओके, तर मला आणि तुम्ही स्वतः लिहिलेल्या जर कविता असतील तर त्या ऐकायलाही खूप मजा येईल, कारण की होत नाहीत बऱ्याच वेळेला आपल्या, आणि आता लॉकडाऊनमुळे तर आपण एकमेकांना भेटतही नाही आहोत, त्यामुळे एकमेकांच्या कविताही एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत. प्रत्येकजण सोशल मीडियावरती आपल्या कविता टाकतं असंही नसतं, त्यामुळं ते सगळंच ऐकायला मिळणार आहे मस्तपैकी. आता मी काही रूल्स सांगते या कवितेच्या अंताक्षरीचे. तुम्ही रूल्स वाचलेही असतील ॲडव्हर्टाईजमध्ये, तरी एकदा ते रूल्स सांगेन मी. आता सुरुवातीला एक कविता मी इथे वाचणार आहे आणि ती कविता वाचल्यानंतर, सादर केल्यानंतर त्याचं जे काही शेवटचं अक्षर असेल, फॉर एक्झाम्पल त्याच्या शेवटी तुमच्यावरती म हे अक्षर येऊ शकतं. म हे अक्षर आलं तर तुम्हाला म पासूनची कविता सादर करायची आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे रिक्वेस्ट पाठवावी लागेल. समजा तुमच्याकडे म पासूनची कविता तयार असेल किंवा तुम्ही पटकन 2-3 मिनिटामध्ये सर्च केलीत, कुठे पुस्तकांमध्ये पाहिली, इंटरनेटवरती पाहिली, तर ती कविता तुम्हाला लगेच मिळेल. आणि म पासूनची कविता सादर करण्यासाठी तुम्हाला इकडे रिक्वेस्ट पाठवायची आहे. मला रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा या लाईव्ह सेशनमधनं बाहेर जाऊ शकता आणि आल्या आल्या तुम्हाला रिक्वेस्ट पाठवण्याचा ऑप्शन मिळू शकतो. सो तसं तुम्हाला रिक्वेस्ट पाठवता येईल मला, आणि रॅन्डम रिक्वेस्ट माझ्याकडून ॲक्सेप्ट केली जाईल आणि आलेली व्यक्ती इथे पुन्हा एकदा कविता म पासूनची सादर करेल आणि त्या कवितेचं शेवटचं अक्षर त्याच पद्धतीने पुढे पास केलं जाईल. कवितेच्या आधी आणि कवितेच्या नंतर थोड्याशा गप्पा नक्कीच होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल पुढची कविता शोधण्यासाठी. त्यामुळं अजिबात लोड घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि छान छान कविता माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यांना यामध्ये पार्टिसिपेट करून घ्यायचा माझा प्रयत्न असणार आहे अर्थात. त्यामुळे सगळ्यांनी
कविता म्हणा आणि सगळेजण इथे लाईव्ह सेशनमध्ये या. सो खेळायला पण लगेच सुरुवात करूयात. बरेच जण इथे आलेले आहेत. तर मी माझी आजची जी पहिली कविता आहे, खरं तर मी असं काही आज ठरवलं नाही की कुठली कविता आधी सादर करायची वगैरे आणि कुठलं अक्षर तुम्हाला द्यायचं असं, पण तरी देखील मला वाटतं एक अशी कविता करावी ज्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला पत्ता लागू नये की शेवटी कुठलं अक्षर येणार आहे. कारण जनरली यमक जुळणाऱ्या कविता असल्या की लगेच आपल्याला कळतं की आता शेवटचं अक्षर कुठलं असणार आहे ते, पण त्याच्या जर असं वेगळी ही कविता मी म्हणेन जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत कळूच नाही की मी कुठलं अक्षर देणार आहे ते. चला तर मग, हाय गौरी. चला तर मग या मस्त गेमला आपण सुरुवात करूयात. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या खेळात सुद्धा आणि आता या शेवटच्या एपिसोडमध्ये सुद्धा. बघूयात आता कशी गंमत ही रंगत जाणार आहे, मैफल रंगत जाणार आहे ते. तर मी माझी पहिली कविता इकडे चंद्रावरची कविता प्लीज. मी आत्ता एक वेगळी कविता काढून ठेवली. शीतल, ही चिटिंग होईल ना? म्हणजे आता तू चंद्रावरच्या कवितेची फरमाईश करणार आणि मग मी ती कविता वाचली की तू त्याच्याच शेवटच्या अक्षराची कविता सादर करणार. त्यामुळे मी एक वेगळी कविता इथे काढून ठेवलेली जी मी स्वतः लिहिलेली आहे. तर मी ती कविता इकडे सादर करते. लक्ष द्या आणि शेवटच्या अक्षराकडे नक्की लक्ष द्या आणि त्या अक्षरावरूनची कविता तुम्हाला शोधायची आहे आणि लगेच रिक्वेस्ट पाठवायची आहे. कविता. लिहित जायचं, लिहित जायचं, लिहित गेले की मिळत जातं, हरवलेलं गवसत जातं. लिहित जायचं, लिहित गेले की मिळत जातं, हरवलेलं गवसत जातं. नेमकं काय हवंय ते कळत जातं, नेमकं काय नकोय तेही कळत जातं. मन पानावर उतरवता आलं पाहिजे, मन पानावर उतरवता आलं पाहिजे. लेखणीला शब्द बोलता आले पाहिजेत. मन पानावर उतरवता आलं पाहिजे, लेखणीला शब्द बोलता आले पाहिजेत. कोणताही आडपडदा नाही, ततपप नाही, कसलीही भीड नाही अन आवाजाचे चढ उतार नाहीत. कोणताही आडपडदा नाही, ततपप नाही, कसलीच भीड नाही अन आवाजाचे चढ उतार नाहीत. बोलण्यापेक्षा लिखाण जास्त खरं असतं, बोलण्यापेक्षा लिखाण जास्त खरं असतं. तसं नसतं तर सहीला महत्त्व का असलं असतं. आणि म्हणूनच लिहित गेलं पाहिजे, मीत्वाला स्वत्व उमगलं पाहिजे. अशी ही माझी कविता आहे आणि त्याचं शेवटचं अक्षर आलेलं आहे ज. पाहिजे, जेचं ज शेवटचं अक्षर आलेलं आहे. आणि आता तुम्हाला ज पासूनची कविता सादर करायची. सो पटापट शोधा आणि मला लगेच रिक्वेस्ट पाठवा आणि तुमच्या छान छान कविता ऐकवा. ज पासून अनेक कविता आपल्याला मिळू शकतील. तुम्ही इंटरनेटवरती शोधा, बरीच पुस्तकं तुमच्याकडे असतील तर पुस्तकांवरती देखील तुम्हाला अशी कविता मिळू शकते. सो फटाफट मी वाट बघते तुमच्या रिक्वेस्टची. ज आलेला आहे, मी पुन्हा एकदा सांगेन जे नवीन ॲड होत आहेत त्यांना, ज हे अक्षर आलेलं आहे तुमच्यावरती आणि लवकर लवकर मला सांगा ज पासूनची कविता ऐकवा. बाय द वे तुम्ही हिंदी, मराठी अशी कुठलीही कविता ऐकवू शकताय. इंग्लिश कविता सुद्धा चालणार आहे. आपण ज हा शब्द असला, अक्षर असलं तरी ओके. एक रिक्वेस्ट मला इकडे आली आहे, मी त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, सारंग बोलतोय मी. ओके सर, तुमचं पूर्ण नाव सांगा ना आपलं. सारंग ठेमदेव. सारंग ठेमदेव. अच्छा, कुठे असता सर तुम्ही? नागपूर. ओके, क्या बात है. वा वा. ज पासूनची कविता तुम्ही शोधली आहे का? हो, म्हणजे मीच लिहिलेली आहे ती एक. क्या बात है. प्लीज ऐकवा आणि मग कविता झाल्यावरती आपण गप्पा मारूयात जेणेकरून पुढच्यांना थोडासा वेळ मिळेल. नक्की. येस, ऐकवा ना. तर हो, जीवनात या विरोधकांचे महत्व फार आहे. जीवनात या विरोधकांचे महत्व फार आहे. त्यांच्या विरोध टीका यशाचे खरे सार आहे. प्रत्येक टीका त्यांच्या फार जपून ठेवतो मी. प्रत्येक टीका त्यांच्या फार जपून ठेवतो मी. आपल्याच अपेक्षांचा मनावर जरा भार आहे. बोल खडे त्यांनी समोरून सुनावले मला. बोल खडे त्यांनी समोरून सुनावले मला. स्वकीयांच्या खंजराचा पाठीवर वरवी वार आहे. टाळतो मी बोलणे माझ्याच माणसांशी. टाळतो मी बोलणे माझ्याच माणसांशी. त्यांच्या मते शब्दांना माझ्या फार धार आहे. वा वा. जिच्यासाठी केली दुश्मनी साऱ्या जगाशी. जिच्यासाठी केली दुश्मनी साऱ्या जगाशी. ह्या हृदयाशिवाय तिचा सर्वत्र संचार आहे.
क्या बात आहे, वा. केले खूप प्रयास तरी ती न माझी झाली. केले खूप प्रयास तरी ती न माझी झाली. काय ही माझ्या या प्रेमाची हार आहे. काय ही माझ्या या प्रेमाची हार आहे. धन्यवाद. क्या बात आहे, वा वा वा. अप्रतिम कविता आहे ही खरंच. तुम्ही स्वतः केली आहे? होय. वा वा. ह शब्द आलाय, बाय द वे मी सगळ्यांना सांगेन. आहे या ह पासून तुम्हाला पुढची कविता सादर करायची आहे. आपण पुढच्या कवितेकडे वळूयात. तोपर्यंत मी यांच्याशी थोड्याशा गप्पा मारेन. सर, खरंच खूप अप्रतिम कविता आहे, खूप छान केलेली आहे. काय करता तुम्ही? माझं MBA झालंय, आता सध्या जॉब सर्च करणं चालू आहे. अच्छा, क्या बात हा. आहे. आणि आवड आहे तुम्हाला लिहिण्याची, वाचण्याची? हो 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 हो. रादर म्हणजे आता परवाच्या तुमच्या सीझन मध्ये समृद्धी पांडे होती. हो. हा, हा. ती माझी नातेवाईकच आहे, म्हणजे अच्छा. ओ, अच्छा अच्छा, करेक्ट. ती मला बोलली होती सारंग. येस येस. बरोबर, करेक्ट 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 करेक्ट. क्या बात आहे. समृद्धी खूपच गुणी कलाकार आहे. हो, नक्कीच. आणि मी तर तिची फार मोठी फॅन आहे. आम्ही सगळे पण, मला आमच्या घरचे वाटतं सगळेच तिचे, नक्कीच. ती मस्त. आणि तुमच्या घरामध्येच तसं वातावरण आहे छानसं. हो. त्यामुळं हे वातावरण असल्यामुळे मला वाटतं सगळेच इतके छान छान लिहिताय आणि वाचताय. हो ना. क्या बात आहे. खूप मस्त कविता तुम्ही सादर केलीत आणि मला खरंच खूप धन्यवाद. आवडली. थँक्यू सो मच. पहिले तुम्ही या आजच्या एपिसोड मधले गेस्ट आहात इकडे कविता सादर करायला आलेले. आणि कसं वाटला तुम्हाला? बाकीचे सगळे एपिसोड तुम्ही पाहिले असतील तर? खूपच मस्त वाटलं. म्हणजे म्हणजे काय, म्हणजे पुष्कळ वेळेला असं होतं की आता घरीच बसलो आहे, काय करावं. त्यामुळे एक मस्त मनोरंजनाचं एक साधन मिळालं की वेगवेगळ्या लोकांबद्दल माहिती भेटते. आणि कसं आहे की कोण काय सध्या कार्यरत आहे कोणत्या क्षेत्रात. आणि नक्कीच काय पुष्कळ जण आपल्या म्हणजे बाकीचं सगळं करिअर सांभाळूनही कलाक्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यामुळे अगदी फारच अगदी छान खरं. वाटते. क्या बात आहे. खूप मस्त. खूप खूप धन्यवाद. आणि तुमची इतकी छान कविता तुम्ही आता इकडे सादर केलीत त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू आणि सो पुढे मच. सुद्धा तुम्ही जॉईन राहा आणि छान छान कविता ऐकवत राहा. एखादा शब्द आला आणि एखादी कविता सापडली तर नक्कीच रिक्वेस्ट पाठवा. नक्कीच नक्की. अजूनही तुमच्या कविता ऐकायला आम्हाला खूप आवडेल. बिलकुल. धन्यवाद. येस, धन्यवाद. तर सगळ्यांना आपण ह अक्षर देऊयात आणि पुढे वळूयात. चला. थँक्यू. थँक्यू. ह अक्षर आलेलं आहे तुमच्यावरती आणि मला 5 रिक्वेस्ट आलेल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात पहिली रिक्वेस्ट रिची फडके हिची आलेली आहे, तेव्हा मी तिला कनेक्ट करून घेते इकडे. हॅलो. ए पराग, हाय. हो, सगळ्यांना नमस्कार. प्रेमाचा नमस्कार. नमस्कार नमस्कार. क्या बात आहे. बहिणीच्या मोबाईलवरून तुम्ही रिक्वेस्ट पाठवली होती तर? हो, कवितांच्या भेंड्यांमध्ये सगळ्यात आधी मी सहभागी झालो, याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि मला असं वाटलं नव्हतं की कवितांच्या भेंड्या मी कधी खेळेल. पण अर्थात मी खरंच. थोडीशी कॉपी करणार आहे, कारण सगळ्या काही कविता तोंडपाठ नसतात, पण आपल्या कवितांच्या भेंड्या आपल्याला सुरू ठेवायच्या. तर अगदी. आपले या सिरीज मधले एक गेस्ट आणि आपले परम मित्र सागर अचलकर हा. यांनी मला एक पुस्तकांचा गठ्ठा दिलाय काही दिवसांपूर्वी वाचण्यासाठी. तर या वा वा वा. खजिन्यामध्ये हम्म. किरण येले यांचा एक कविता संग्रह त्यांनी मला दिला होता, माझं इवलस हस्ताक्षर. हा जो कविता क्या संग्रह आहे बात माझ्या आहे. हातामध्ये, हो. हम्म. खूप सुंदर कविता आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्या या अगदी. आत्ताच्या अंताक्षरीमध्ये ह अक्षर माझ्यावर जे आलेलं आहे, जे मी अंगावर घेतलेलं आहे असं म्हणूया, तर त्याच्यामध्ये एक आयुष्य नावाची कविता आहे. पण त्या कवितेची बर सुरुवात ह पासून आहे. तर मी ती कविता बर तुमच्यासाठी बर. वाचून म्हणून दाखवतो. प्लीज. कवितेचं नाव आहे आयुष्य. हा दुर्बोध लिपीतला मजकूर, गिचमीड अक्षरातला, असंबद्ध बरळल्यासारखा. हे आयुष्याबद्दल आहे. हा दुर्बोध लिपीतला मजकूर, गिचमीड अक्षरातला, असंबद्ध बरळल्यासारखा, वाचताना होते दमछाक, लिहिणाऱ्यानं वाचणाऱ्याचा विचार न केलेला. हा दुर्बोध लिपीतला मजकूर, गिचमीड अक्षरातला, असंबद्ध बरळल्यासारखा, वाचताना होते दमछाक, लिहिणाऱ्यानं वाचणाऱ्याचा विचार न केलेला. अर्थ अर्धवट लागतो न लागतो तोच, उलटतात पानांमागून पानं. मी सापडलोय कुठल्या तरी अनोळखी लिपीच्या कचाट्यात. क्या बात आहे. अशी ही कविता. हा हा हा. वा वा. शेवटचं मला थोडं परत किती ऐकायचंय. थोड्या. हा. तर अर्थ अर्धवट लागतो न लागतो तोच,
उलटतात पानांमागून पानं, मी सापडलोय कुठल्या तरी अनोळखी लिपीच्या कचाट्यात. आहा, काय कमाल. किती वा वा मोजक्या वा, ओळींमध्ये अख्खं आयुष्य आलेलं आहे, हे केवळ आयुष्य एक आलेलं कवीच आहे. करू जाणे. अगदी खरंय. वा, कमाल कमाल. सागरचे धन्यवाद की त्यांनी हे पुस्तक तुला दिलं आणि खरंच तू खरंच खरंच. चटकन ही कविता त्यातल्या त्यात शोधून काढलीस. तीही इतकी सुंदर. खूपच अगदी मस्त पर्या, खूपच भारी, खूपच भारी. बाय द वे, त अक्षर सगळ्यांवरती आले आणि त वरची कविता सादर करण्यासाठी कुणी इथे येऊ शकताय. तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. पर्या, तुझं काय चाललंय बाय द वे सध्या? आणि आमच्या ह्या सीझनचा पहिला एपिसोड पर्यंत तुझ्यासोबत केला होता मी, गप्पा मी अगदी टकाचा, आणि होतो. आपण लिटरली उगाच गंमत जम्मत म्हणून आपण सुरू केलं आणि 20व्या भागात तू पुन्हा एकदा आलास, त्याबद्दल मला जास्त आनंद होतोय. मला थोडंसं दुःख असं वाटतं की आज या सिरीजचा शेवटचा एपिसोड आहे, कारण खूप छान रंगत चालली होती ही सगळी मालिका, आणि असं वाटत होतं की आता उद्या कोण येणार, उद्या कोण येणार. आणि सुरुवात अगदी आपल्या सोलापुरातल्या कलाकारांपासून झाली होती, आणि नंतर अगदी थेट पुण्या मुंबईचे अगदी नावाजलेले कलाकार या मालिकेमध्ये आले. म्हणजे ते आपल्या मालिकेत आले असं म्हणण्यापेक्षा मला त्यांच्या पंक्तीत बसता आलं, याचा मला आता खरं तर अभिमान वाटतोय खरं क्या तर. बात है, क्या बात. आणि मला असं वाटलं होतं की आज आता शेवटचा एपिसोड आहे, मी बघायला लागलो की शेवटचा एपिसोड, अरे मग आता कोण आहे शेवटच्या एपिसोडमध्ये, गेस्ट कोण असणार. पण कवितांच्या भेंड्या हा मास्टर स्ट्रोक होता. मला वाटतं की असा उपक्रम मी याच्या आधी कधी बघितलेला नाही, आणि हे खूप चॅलेंजिंग क्या, आहे. अगदी व्हर्च्युअल असल्यामुळे किती. कदाचित हे आणि शक्य होत मला, आहे, पण सगळेजण छान भाग घेत आहेत. हो, भाग घेत आहे. ती मला खरंच ही कन्सेप्ट मनापासून करावीशी वाटली, कारण की इतक्या कविता, ती साखळी इतकी छान तयार होईल, आणि जमलं तर या सगळ्या कविता मला लिहून ठेवायच्यात पुढे, आणि हे कायम जवळ अगदी खरं. राहणार आहे मस्तपैकी. मस्त हो, मस्त, कविताच खूपच. काय, प्रत्येकाने जे जे विचार मांडलेले आहेत, ज्या ज्या आठवणी ते सांगितलेल्या सगळं आहेत, किती सुंदर सुंदर आठवणी आहेत. खूपच, खूप कमाल. किती एकेकांचे किस्से कसले एकापेक्षा एक भन्नाट होते. त्यामुळे मला हे सगळंच एखादं छान पुस्तक करून ठेवायची आता इच्छा झाली आहे. अगदी खरं आहे. मला तर असं डोळ्यांसमोर दिसायला लागलं की एक छानपैकी कार्यक्रम होऊ शकेल, या सगळ्या मित्रांना एकत्र बोलून, आणि त्यांच्यामधले थोडेसे किस्से आपण एकत्र सादर करू शकू. कदाचित आपला इन्फॉर्मल कार्यक्रम असेल, किंवा अगदी स्टेजवर असू शकेल. वा वा वा, किती मस्त आयडिया आहे ही सुद्धा. आपण लॉकडाऊन संपलं तर खरंच करूयात असं काहीतरी. नक्की करूया, नक्कीच. नक्की करूया. त्यानिमित्ताने Yes. छान गॅदरिंग होईल एका सगळ्या कलाकारांचं छान. कलाकारांचं. वा वा, और क्या चाहिए. मस्त पर्या, थँक्यू सो मच. तो अक्षर दिलेलं तू, आणि ते आपण पुढे पास करूयात. बाय द वे, तू राहाच, नक्की. कारण की पुढेही बऱ्याच कविता तुला पाठवता येणार आहेत. अर्थात अर्थात, एक कविता म्हणून माझं समाधान होणार नाहीच आहे. या भेंड्या आहेत, मी सारखा Obviously, सारखा आणि दिसत राहणार. आमचंही ऐक. प्लीज ये, प्लीज ये. भरपूर कविता ऐकत. 2 तास आहेत आपल्याकडे. नक्की येस नक्की. येस, ओके. तो शब्द पुढे Yes. पास करतोय. बाय पर्या, लगेच भेटूयात थोड्या वेळात. बाय बाय. येस. बाय. तर हे अक्षर आपण पुढे पास करतोय, आणि जी आता मला आलेली पहिली रिक्वेस्ट आहे त्याला मी आता ऍड करण्याचा प्रयत्न करते. अरे हाय गौरी. येस, सो हा Hello, कार्यक्रम hello, खूप hello. छान कशी आहेस तू? रंगलेला. मी मस्त. तू कशी आहेस? मस्त, एकदम बढिया. सो आता रिक्वेस्ट तुला पाठवायचा आग्रह याकरता की माझ्या सासूबाईंनी खास तुझ्यासाठी कविता केलीये. तर काय अक्षर सांगते? आलंय. येस, ओ. बट आपण थोडस एक 5 मिनिटं थांबूया, आणि त्यांच्याकडून अशी इच्छा आहे माझी की त्यांनी तुझ्यासाठी केलेली कविता ऐकवावी तुला. म्हणून हो, प्लीज प्लीज मी त्यांना तुला दे ना. रिक्वेस्ट करते. जस्ट अ मिनिट. येस. येस. रसिका, नमस्कार काकू, कसे आहात तुम्ही? मस्त. आणि खूप खूप तुझं कौतुक वाटतंय, आणि त्या कौतुकासाठीच मी तुझ्यासाठी छान कविता केलीये. क्या तर- बात आहे. पण मला आधी एक हा. गंमत सांगा, ती कविता तुम्ही आत्ता केलीत का? म्हणजे तो अक्षर आता Just- जस्ट, जस्ट दुपारी केलीये 3:45 वाजता. आणि तो अक्षर आज. आलं का? नाही, नाही अक्षर आहे तुझ्या. थोडस अंताक्षरीचं आपण थोडस मध्येच हे करू. म्हणजे नियमातलं नाही आहे हे, पण एक तुझं बरं. कौतुक म्हणून आहे. तुझी अंताक्षरी चालेल. पासून पुन्हा चालू राहील. चालेल तर- चालेल. मी सगळ्यांना सांगेन की त पासनची कविता तयार ठेवा, कारण की आता हा. इथे त पासनची सादर होत नाहीये, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नाहीये, त नाही. पासनच असणार आहे. आणि येस येस. आणि अर्थात माझ्याकडच्या दुसऱ्या अक्षराच्या कविता मी तुला परत आला अक्षर तर माझी असेल एखादी, तर परत मी नक्की. मध्ये होईल. पण नक्की, ही नक्की, खास नक्की. तुझ्यासाठी. हे जे काही तू ऐकवा ना. गप्पाष्टकांचा सुंदर कार्यक्रम केला ना,
तर त्याच्याबद्दल या मी 4 ओळी लिहिल्या आहेत. तर हा. ऐका सगळेजण आता. हा. हो. रसिका, हे बाकी तू छान केले. लॉकडाऊनच्या काळात घर बसल्या लोकांचे मनोरंजन केले. जड झालेले डोके जरा हलके केले. रसिका, हे बाकी तू छान केले. वा. गायन वादन नृत्य क्षेत्रातील कलाकारांना बोलते केले. विषयांचे वैविध्यही तू जपले. रसिका, हे बाकी तू छान केले. चारोळ्या किस्से विनोदाने गप्पाष्टक रंगवले. कलाकारांच्या चेहऱ्यावर हसूही फुलवले. रसिका, हे बाकी तू छान केले. क्या बात है. श्रोत्यांच्या वतीने आम्हीही हे कौतुक केले. करिअरच्या तुझ्या प्रवासात हे मानाचे पान ठरले. रसिका, हे बाकी तू छान केले. वा 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 वा. आवडली? कितीतरी आहे यामध्ये, कितीतरी आहे काकू. खूपच भन्नाट. माझ्यावरती कोणीतरी कविता केली, मला हेच खूप भारी वाटतं. अगं हा, तू हा, हा. हे बघ, तू इतक्या कलाकारांना आणलंस, त्यांना तू प्लॅटफॉर्म दिलास, पण मग हे सगळं करतानाच तुझं पण कौतुक व्हायला हवं ना. तू इतक्या लोकांचं कौतुक केलं, म्हटलं थँक्यू. आपण एक छोटा प्रयत्न करूया. वा, खूपच भारी झालंय. पण हे खूपच कमाल. मला आता काय बोलावं कळत नाहीये त्या विषयावरती. आणि मी तुझ्या तुम्ही एवढं आईबाबांचा चेहरा नाही, मला इथून तुझ्या आईबाबांचा चेहरा दिसतोय. जरी त्यांना मी प्रत्यक्ष पाहत नसले तरी, की काय आज त्यांना आनंद होत असेल आणि अभिमान वाटत असेल. खरंच आहे प्रचंड. आणि मला आज माझ्यावरती कोणीतरी कविता करणारे हेच ध्यानीमनी नव्हतं, आणि अचानक असं तुम्ही केल्यामुळे मला भयानक आनंद झालाय. भयानक. नाही, खरंच सांगते मी. खरं तर जास्त वेळ घेत नाही. तुझा कार्यक्रम खूप आता छान रंगणार आहे. पण हे जे केलं ना, तर मला विशेष सांगायचंय की इतक्या ताणतणावाच्या वातावरणात तू लोकांना सकारात्मक करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे ना, तो खरंच खूप कौतुकास्पदच आहे. आणि हा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खरंच तुला खूप एक छान आठवण, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना, हृदयात जपून ठेवावी अशी आहे. इव्हन सगळ्यांनाच, म्हणजे आम्हाला पण नक्कीच ती, म्हणजे बाकीच्यांनी पण प्रेरणा घ्यावी अशी गोष्ट आहे. त्यामुळे तुला पुढच्या प्रवासासाठी अगदी खरं. खूप 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 शुभेच्छा. खूप म्हणजे खूप वयाचा धन्यवाद. हे घेऊन आशीर्वाद. आणि तुझं आता पुढचं चालू होऊ दे त अक्षर. आणि अर्थात मी आहे, अजून एखादी कविता म्हणजे आला तर बघू. म्हणजे मला अक्षर जर जुळलं तर मी नक्की परत एकदा नक्की. येईल. प्लीज या. आणि फार जरूर, मनापासून, जरूर. खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकी सुंदर. मी सगळ्यांना सांगेन की या काकू प्रचंड भारी कविता करतात, आणि त्यांच्या एक नाही. कविता ऐकण्यासारख्या असतात. आणि मी एका अगदी धावत्या भेटीत कविता ऐकलेल्या आहेत, पण त्या इतक्या सुंदर होत्या. आणि आज तर माझ्यावरती कविता केली, त्यामुळे मला खूपच भारी वाटतंय. खूपच भारी. थँक्यू सो मच. पुढच्या सगळ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके, बाय. हा माझ्या गप्पाष्टकांमधला एकदम कमाल क्षण होता. माझ्यावरती कोणीतरी कविता केलेली आहे. वा. आणि या गप्पाष्टकांवरती कविता झालेली आहे. क्या बात आहे. बाय द वे, तुमच्यावरती त अक्षर आलंय आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत. खूप छान कविता. रसिका मेघना म्हणतीये. श्रीकांत आहे, खूप मस्त रसिका, खूप मस्त. थँक्यू. मस्त खरंच रसिका, तुझं कौतुक. थँक्यू रिद्धी. थँक्यू सो मच. आपण पुढचं आता कोण तपासनं म्हणतंय बघूयात. शर्मिला. हॅलो, हाय, नमस्कार. मी शर्मिला. अच्छा, नमस्कार. काय तुमचं पूर्ण नाव? शर्मिला हंडाळ, शर्मिला हंडाळ. अच्छा, कुठे असता तुम्ही? केडगाव, पुणे. ओ, केडगाव. हो. क्या बात आहे. वा वा वा. आणि तुम्ही आता तपासनं सादर करणार आहात का कविता? हो. बेस्ट. आपण आधी कविता ऐकूयात आणि मग गप्पा मारूयात, म्हणजे पुढच्यांना चान्स मिळेल विचार करायला. चालेल. ऐकूया त्यावरून ना. कविता. तुझ्या आठवणीत चालत असताना मला ठेच लागली. रक्त वाया न घालवता मी तसंच प्रेमपत्र रखडले. त्या साल्या डॉक्टरकडून माझ्याकडून 400 रुपये लुटले. मी ते 400 रुपये वसूल करणार आहे.
पण त्याआधी एक वृक्ष लागणार आहे. त्याचे फळे मी चाखणार आहे आणि तू माझी झाली नाही तर ते झाड तोडून 500 रुपये वसूल करणार आहे. समुद्राची शाई व आकाशाचा कागद करून पत्र लिहिणार आहे. तू माझी झाली नाही तर तो कागद परत घेणार आहे. मी त्याच्यावर पाणी तापवणार आहे आणि तू माझी झाली नाही तर मी थोडा वेळ दुःख व्यक्त करीन आणि दुसरीच्या शोधात निघेन. वा वा वा, क्या बात आहे, कमाल कमाल. मस्त, खूप छान कविता तुम्ही केलेली आहे खरंच. क्या बात आहे. काय करतात आहे तुम्ही? आता मी लॉ करते. लॉचे फर्स्ट इयर कम्प्लीट झालं माझं. LLB लॉ फर्स्ट इयर. करताय तुम्ही? ओके, क्या बात. वा 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 वा. पुण्यामध्येच? हो, पुण्यामध्येच मॉडर्न लॉ आणि कॉलेज. आपल्या आता कवितेचं शेवटचं अक्षर काय होतं? कोणत्या? आता तुम्ही जी सादर केलीत त्याचं? आता शेवटचं अक्षर होतं हिंडे. न होतो. न नळाचा. ओके. हो. ओके, सगळ्यांना मी सांगेन न नळाचा आलेला आहे. न पासून तुम्हाला कविता सादर करायची. सो रेडी राहा, तोपर्यंत मी यांच्याशी थोड्याशा गप्पा मारेन. तर तुम्ही पुण्यात लॉ करताय, मग लॉ करत करत कविता करण्याचा, ही कविता तुमची स्वतःची आहे का बाय द वे? हो, कॉलेज बुक मध्ये लिहिली होती ती. क्या बात आहे. आवडतं तुम्हाला म्हणजे हे सगळं करायला? किती मस्त, खूप छान कविता झाली आणि करत राहा. सुंदर कविता आहे ही खूपच. हो. आणखी काय काय करता? आता लॉ करते, पण मला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट आहे. सो जे करता येईल ते करते मी. वा, मस्त. एका नवीन कलाकाराची ओळख झाली या माध्यमातून. आणि जे काल सर होते, प्रतीक सर, ते माझे सर आहेत. अच्छा, क्या बात है. वा, मस्त. प्रतीक सलगर. ओके, बरोबर. हा, क्या बात. मस्त. मी सांगेन प्रतीकला नक्कीच. हो, नक्कीच. खूप मजा आली आणि खूप छान कविता केली तुम्ही. या शो मध्ये राहा आणि आणखी कविता तुम्हाला जर सुचत असतील शब्दांवरच्या तर नक्की मला ऐकवा. हो मॅम. येस, ओके, थँक्यू. वेलकम मॅम. थँक्यू सो मच. न हे अक्षर आलेलं आहे मित्रांनो तुमच्यावरती आणि खूप छान कविता आता शर्मिला ताईंनी इकडे सादर केलेली आहे. मला इतकी मज्जा येते ना, ह्या सगळ्या कविता मी खरंच लिहून ठेवणार आहे. आणि आता न पासनची कविता मला कोणीतरी रिक्वेस्ट पाठवली होती. ओके, अपूर्वा ओकची रिक्वेस्ट आली. अनेक रिक्वेस्ट येतात, त्यातनं रॅन्डम मला जे दिसतात पहिली आलेली त्यातल्या त्यात ती रिक्वेस्ट मी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय. हाय अपूर्वा. हाय. ऍक्च्युली मी मगाशी असताना रिक्वेस्ट पाठवली होती, ती आता ऍक्सेप्ट झाली आहे. ओ अच्छा, ये गडबड है. ओके. पण आता न आलंय. न वरची मी केलेली नाहीये, त वरची होती, मगाशी काढून ठेवली होती. अच्छा, पण आता न वरची तुझ्याकडे आहे? न वरची नाहीये. नवरची नाहीये. बरं, हरकत नाही. न हे अक्षर आपण पुढे पास करूयात बाय द वे. हा, पुढच्यांना मी सगळ्यांना सांगेन की न वरची कविता तुम्हाला ऐकवायची आम्हाला. तोपर्यंत मी अपूर्वाशी 2 मिनिटं गप्पा मारेन, कारण अपूर्वा सुद्धा खूप अप्रतिम कविता बनवते. पण ठीक आहे अपूर्वा, जरी न पारची आता कविता तुला मिळत नसेल तर जी त वरची तू काढून ठेवली होतीस ती पुन्हा ऐकायला मला आवडेल. त वरची. हो, आपण पुढे न अक्षर पास केलेलं आहे, पण तरी त वरची कविता तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मला फार सवय नाहीये कविता वाचनाची, तरी प्रयत्न करते. प्लीज. ती श्यामल वर्णी मूर्ती तुझी मनात माझ्या वसली. ती श्यामल वर्णी मूर्ती तुझी मनात माझ्या वसली. काय सांगू कान्हा तुझवर प्रीती कधी जाहली. काय सांगू मनात माझ्या बरसल्या श्रावण सरी. काय सांगू मनात माझ्या बरसल्या श्रावण सरी. तुझं काय सांगू, तुझे तर राज्य असे या युगावरी. दिव्य अशी महाभारताची गाथा तूच ती रचली. दिव्य अशी महाभारताची गाथा तूच ती रचली. आम्ही केवळ मोर पिसाने पर्णावर उतरविली. आम्ही केवळ मोर पिसाने पर्णावर उतरविली. तूच मनोहर श्याम सुंदर, तूच तो कृष्ण मुरारी. या सखीचा प्राण सखा तूच तो माझा श्रीहरी. हा, वा, अप्रतिम कविता आहे अपूर्वा. की तू स्वतः लिहिली आहेस? हो. किती मस्त, कमाल झाली आणि ही कविता. थँक्यू.
खूप 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 धन्यवाद तुझे की इतकी छान कविता तू आम्हाला ऐकवलीस. बाय द वे काय चाललं तुझं ऍक्च्युली lockdown मध्ये? तुझे धन्यवाद. तू एवढा छान प्रोग्राम अरेंज केलास जो आम्ही पार्टिसिपेट करू शकतोय. धन्यवाद धन्यवाद. फार मनापासून आभारी आहे मी आपली. मी पण. पण असंच छान छान लिहित राहा अपूर्वा. तुझ्यामध्ये इतकं टॅलेंट आहे. मी सगळ्यांना सांगेन की अपूर्वा सुद्धा अप्रतिम कविता करते आणि अप्रतिम नाचते सुद्धा. तिचं कथ्थक खूप सुंदर आहे. ती अप्रतिम गाते सुद्धा. त्यामुळे ही अशी वर्सटाईल कलाकार आपल्या आजच्या शो मध्ये गप्पाष्टकांमध्ये आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय. थँक्यू. भेटूयात लवकरच आणि पुढचं हो. अक्षर लक्ष ठेव आपण तोपर्यंत न हो, अक्षर पुढे नक्कीच. पाठ केलेलं तर येस. न पासूनची कविता आपण ऐकूया. ओके. टाटा. बाय बाय. न पासनची कविता आता मला ऐकायची आहे. न वरची. हॅलो ताई. हॅलो नमस्कार. नमस्कार. मी मंदार स्वागत आहे खांबेटे. तुमचं आमच्या गप्पा. हॅलो. सॉरी. माझं नाव मंदार खांबेटे. MM अच्छा. खांबेटे ना. मंदार खांबेटे. ओके. हा. ताई नवरचं माझं स्फुटलेखन आहे म्हणजे कविते टाईपच आहे पण स्फुटलेखन आहे चालेल ना? हो चालेल ऐकवा ना. हा ऐकतो. तर लेखाचा म्हणजे छोटासा अगदी लेख आहे. त्याचं नाव आहे वेस. बर. ना जाब मागता येत होता ना आब राखता येत होता. ना जाब मागता येत होता ना आब राखता येत होता. ना सांगून टाकता येत होतं पण लपूनही राहत नव्हतं. तिच्यासाठी हे नातं नक्कीच मैत्रीच्या पलीकडचं होतं. कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी जुळतंय हे तिलाही जाणवत होतं. उगीच अधीर असणं, कधी स्वतःशीच हसणं हे काही सहजच होत नव्हतं. अनेक वर्षापासून मैत्रीच्या वेशीवर आतुर पावलानं ती वाट बघत उभी होती. अनेकदा त्या पावलांना तिने अगदी कसंबसं सावरलं होतं. वेशी पलीकडचं विश्व गुलाबी असेल की एक अनोळखी पोकळी बनेल तिला कसलाच अंदाज नव्हता. पण तिच्या चंचल मनात स्थिर म्हणावा असा एकच भाव उरला होता. मैत्रीच्या वेशीवर त्याच्या एका आकेसाठी असणारं आसुसलेपण. क्या बात है. वा वा. अडकताय का तुम्ही? ओके. खूप मस्त. हे काहीतरी वेगळा प्रकार तुम्ही इथे सादर केला स्फुट लेखनाचा. सॉरी तुम्ही थोडेसे अडकला त्यामुळे कळलं नाही मला. ओके. आता हा येतं. खूपच सुंदर उपक्रम आहे हा. म्हणजे मी ऍक्च्युली देवदत्त मनीषा बाजी जेव्हा आले होते ना तेव्हापासून बघतोय. ओके. त्यांना मी फॉलो अच्छा, करत असल्यामुळे. हा. नंतर Yes, मी yes, आधीचे पण बघायला गेलो तेव्हा मग ते माझं अपडेट झालं होतं म्हणून मी आता अपडेट केलं. आज दुपारी मी ते पहिले सगळी लाईव्ह सेशन बघत होतो. आणि आता वा वा वा. मग मी ऍक्च्युली कविता करतो, गीत पण लिहितो आणि नुसतं गातो सुद्धा. तर क्या खूप बात. छान वाटलं. म्हणजे तुमच्यामुळे असं खूपच लाईव्ह मस्त. येता आलं आणि सगळ्यांना ऐकवता आलं. आम्हाला पण प्रचंड छान वाटलं कारण स्फुट लेखनाचा हा एक सुंदर उपक्रम, सुंदर प्रकार या माध्यमातून आम्हाला इकडे ऐकायला मिळाला. बाय द वे मी सगळ्यांना सांगेन न मला वाटतं शेवटचं अक्षर आलं होतं पण नच आपण न देऊ शकतो कारण आपण गाण्याच्या भेंड्या खेळताना न पासनं काहीही नसतं. त्यामुळं न पासनं असेल तर छानच आहे पण नसेल तर न हे अक्षर सगळ्यांसाठी आपण पास करूयात. आणि तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारते. तर तुम्ही इतकं छान लिहिताय, गाणंही म्हणताय. तुम्ही आहात कुठचे? मी आहे टिटवाळा. तुम्हाला माहिती असेल ऐकून टिटवाळा हो. कल्याण जवळ तिकडचं आहे. हो. क्या बात आहे. कुठे? अरे वा वा वा. क्या बात. मस्त. खूपच मजा आली. आणि काय करता तुम्ही? MBA? मी सध्या नाही मी TY BCom ला आहे. अच्छा. बट एनिवेज आपण भेटूयात आणि न हो. पुढे पास केले सो न पसंतची कविता ऐकूयात. ओके. थँक्यू सो मच. न हे अक्षर दिलेलं आहे त्यांनी मंदार दादांनी आपल्याला आणि इतकं सुंदर त्यांनी एक नवा प्रकार आपल्या समोर आणला आहे खरं तर. ओके. बऱ्याच रिक्वेस्ट आल्या त्यापैकी जी पहिली रिक्वेस्ट आली ती ऍक्सेप्ट करते. ममता बोलली इकडे कनेक्ट होतीये. ममता बोललीची कविता मला ऐकायची. आणि हॅलो पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे. वा किती भारी. म्हणजे किती भारी. मला वाटलंच नव्हतं की एकदा गेलेले सगळेजण आता पुन्हा या शो मध्ये येणार आहेत असं. पण मज्जा. तू ओढ अशी लावून ठेवलीस ना की प्रत्येक जण परत वळतायत आता. क्या बात. वा वा. थँक्यू सो मच.
न अक्षर आलंय ममता, तू नवर्ण न करते. न वरून कविता आहे. गुलजारांची कविता आहे. हा. त्यांच्या प्लेटो या कविता संग्रहातली आहे. अतिशय छोटीशी आहे, पण अर्थातच त्यांची नेहमीच मार्मिक असते. तशी ही त्यांची कविता आहे. ते म्हणतात, नए नए ही चांद पे रहने आए थे, नए नए ही चांद पे रहने आए थे. एकच मिनिट. कोणीतरी नए आलं. नए ही चांद पे रहने आए थे, हवा न पानी दर्द न कूड़ा, न कोई आवाज न हरकत, न कोई आवाज न हरकत, ग्रेविटी बिन तो पाँव नहीं पड़ते हैं कहीं, अपने वजन का भी एहसास नहीं होता. तो अब चलते हैं, जो भी घुटन है जैसी भी हो, चल के जमी पर रहते हैं. हा. क्या बात आहे. म्हणजे काय वाव, काय सुंदर आहे. गुलजार. काही चोळी पण मांडतात, काय काय गुलजार असं आहे किती त्यांनी मस्त. सगळं. क्या बात आहे. आज या शोच्या निमित्ताने गुलजारांची एक कविता आपल्याला मस्त ऐकायला मिळाली आहे. एक नंबर. आणि खरंच किती सुंदर लिहिलेलं आहे ते. खूपच छान. की जैसे भी हो हम अपने जमीन पर रहते हैं. बाय द वे, ह अक्षर आलेलं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ह वरनं पुढची कविता आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत मी ममताशी अजून एकदा गप्पा मारते मनसोक्त. नाही, सगळे ओरडतील, म्हणतील एकदा काय 2 तास गप्पा कमी पडल्या का, की परत ही परत बोलते. एकदा. हे पण खरंच तो नाही, पण- एपिसोड इतका कमाल झाला होता. आणि मला खूप जणांकडनं, म्हणजे जे तुला ओळखणारेही नव्हते, ज्यांनी अननोन पर्सन्सनी बघितलं, ते सगळे तुझे फॅन झाले त्यावेळेला. आणि खूप जणांकडनं मला कमेंट झाले तुझ्यासाठी की केवढी वर्सटाईल. तुला त्यासाठी थँक्यू, की या निमित्ताने मी अशी खूप वेगळ्या अँगलनी पण व्यक्त झाले. खूप काही वेगळं मला बोलता आलं या निमित्तानं. आणि कमाल होतात सगळे एपिसोड्स. मग अशी तुझ्यावरती कविता केली, खूप छान हो. वाटलं की त्यांनी कविता तुझ्यावरती केली. म्हणजे किती सगळ्यांच्या मनामनात हे सगळी गप्पाष्टकं राहिलेली आहेत आणि तुझं काम अगदी. राहिलेलं याचं कौतुक वाटतं खरंच. खूप छान. वाह. आणि Thank आत्ताच you. हे म्हणजे काल मला वाचल्यावरच एवढी मजा आली. म्हटलं गाण्यांच्या भेंड्या किंवा आता कवितांच्या भेंड्या, म्हणजे काय काय ऐकायला मिळेल आपल्याला. किती काय काय. आणि बघ ना, मस्तच. आता फक्त अर्धा पाऊण तास झालाय, पण इतक्या वेगवेगळ्या कविता कानावरती पडतायत खरं तर ना. फारच भारी. आपण कारण मस्त, एवढं मस्त. एक्सप्लोर नाही करू शकत. इतकं आहे कारण नाही. कवितांमध्ये एक्सप्लोर करायला, पण ते नाही खरंच आहे, होत. खरंच आहे. तर या माध्यमातून तरी इतकं छान छान ऐकायला पाहायला मिळतंय. खूपच मॅम मस्त. आहेतच भावणाऱ्या. अगदी अगदी खरे. रसिका आहेच अशी. ती जरा जास्तच कौतुक करते. हो का? ती तुझ्याबद्दल बोलते ऍक्च्युली. श्वेता नाही, मला कुमार. वाटतं नाही, ते तुझ्याविषयी आहे. चला आपल्या दोघांविषयी असं समजू आता आपण. येस. थँक्यू ममता, थँक्यू सो Sure. मच. आणि Thank you, राहा thank इथेच you. राहा. आणखीनही भरपूर हो, आहे, कविता आहे. आम्हाला ऐकायला आवडतील. ऐकी. ओके. येस. ओके. बाय बाय. भेटूया. बाय. हो हो हा शब्द दिला ना आपण पुढे. हो. हो. ओके. चल. हो हा शब्द तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि बरेच कमेंट ऑलरेडी आले ते तिकडे. की जी पहिली रिक्वेस्ट आहे ती मी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि जयंत भटांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. माझे बाबा आतल्या खोलीतून बघतायत. माझ्या कशाला आलो? अहो, तुम्हाला ऍक्सेप्ट केलंय कारण की इकडे. हा बाबा हो आलेलं आहे. पण हच मी रिक्वेस्ट पाठवलेली नव्हती मी. अच्छा, ही आधीची रिक्वेस्ट आहे का मग? खूप आधीची. हा ती अगोदरची आहे खूप. ओके, मग आपण थांबूयात, म्हणजे वेट करूयात. अजून एखादं अक्षर आल्यावरती तुम्ही ती कविता सादर करा. ओके ओके. किती मज्जा. आपण आतूनच कार्यक्रम काय? खूप छान चाललाय. येस, मज्जा येते ना. ओके, येस, करूयात. माझे बाबा ही कविता कुठलीही कविता म्हणाले काका. ऍक्च्युली त्यांना आता जी करायची आहे सादर, त्याचं अक्षर त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळं ते पुढच्या आपण हच हे अक्षरच पुढे पास करूयात. क पासनची कविता प्लीज मला ऐकायला आवडेल. रिक्वेस्ट अनेक आहे तिकडे. पूजा सैंदणे. येस, म्हणू दे ना त्यांना. अजून एखादं अक्षर आले की बाबांना मी नक्की म्हणायला सांगेन एखादी कविता. एक नंबर. मला माझा आवाज डबल का येतोय? अरे बापरे, परत चालू झाला का? हा एपिसोड मागच्या एपिसोड मध्ये पण हेच झालं होतं. हेडफोन आणतो, एक मिनिट. हा.
ह पासनची कविता सागर आता सादर करणारे आपले. म्हणू का आता लगेच? नाही मामा. हो चालेल, एकदा हेडफोन आणतोय का? तोपर्यंत वेट करेन. तोपर्यंत मी कमेंट बघते. म्हणू का? शंतनू म्हणतो की नाही मामांची कविता व्हायला हवी होती. सॉरी शंतनू. डबल येतोय आता, नाही येते आय थिंक डबल कुणाला आवाज. हो मला पण नाही येते डबल. हा घेऊ. येस. माझीच आहे कविता. ऑब्विसली. होकाराच्या देहापाशी विसावलाय नकाराचा देह. पुन्हा एकदा. होकाराच्या देहापाशी विसावलाय नकाराचा देह. होकाराच्या देहापाशी विसावलाय नकाराचा देह. होकाराच्या देहावर पडू शकतो केव्हाही नकाराच्या देहाचा हात. क्या बात है. होकाराच्या देहावर पडू शकतो केव्हाही नकाराच्या देहाचा हात, किंवा नकाराच्या देहावर पडू शकेल होकाराचा हात. होकाराच्या देहापाशी विसावलाय नकाराचा देह. होकाराच्या देहावर पडू शकतो केव्हाही नकाराच्या देहाचा हात, किंवा नकाराच्या देहावर पडू शकेल होकाराचा हात. काहीही घडेल फक्त त्या घडल्या घटनेला माझी कविता जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. क्या बात. वाह सागा. वन्स मोर सागा. मग काय? फारच भारी. थँक्यू. बाय द वे आपण आधी अक्षर पुढच्यानं सांगूयात. व आलंय मला लक्षात. घ्यावी व. सगळ्यांना पुढच्यानं सांगेन व हे अक्षर आलंय, त्यामुळे व पासूनची एखादी कविता तयार ठेवा. तोपर्यंत मी सागेशी गप्पा मारते. काय म्हणतेस मग? खूप बढिया साग्या. आणि दुसऱ्यांदा पुन्हा तू गप्पाष्टकांमध्ये आज आलास, त्याबद्दल तुझे खूप आभार आणि मनापासून स्वागत. तुझं पण खूप मस्त चालू आहेत सगळे कार्यक्रम. बघितले मी, विथ फॅमिली बघत असतो आम्ही. सगळं असं मोबाईल समोर ठेवत असतो. मी, मम्मी, पूजा असं तिघं मिळून सगळे कार्यक्रम बघत असतो. वा. एक नंबर. बरं वाटतंय मला सगळ्यांनी. खरंच खूप तुमच्या सगळ्यांकडून मस्त ऐकायला मिळतंय. एक मिनिट, सगळ्यांनी आपापल्याकडचे स्टॉक सांगायला सुरुवात केली आहे. रसिका, माझी मम्मी बोलते तुझ्याशी. एक मिनिट. हो. हा. हाय. हॅलो काकू, नमस्कार. नमस्कार. अगं तुला बघितल्यावर एवढे छान तू अँकरिंग करशील असं वाटलं नव्हतं मला. तू तेव्हा मला अक्कलकोटला नेलीस ना, त्यावेळेस मला तू अशी सामान्य मुलगी वाटली, पण आता तुझे कार्यक्रम बघते सामान्यच आहे. वाव, मस्त. खूप धन्यवाद काकू. खूपच मनापासून धन्यवाद. मी खूप दिवस झाला सांगायला तुला व्हिडिओ कॉल कर म्हणते, तिने ऐकलं ना. आता या निमित्ताने तुला बोलले बघ मी. क्या बात आहे. किती मस्त. मला फारच भारी वाटतं या निमित्ताने तुमच्याशी बोलायला मिळते. व्हिडिओ कॉल पेक्षा सुद्धा हा कॉल जास्त भारी वाटतो. आणि सगळ्यात महत्वाचं खूप छान आहे, खूप मस्त. आणि एखादं अक्षर आलं तर साग्या काकूंनाही एखादी कविता सादर करण्यासाठी दे. हो चालेल. सागर अचलकर एवढे महान कवी तुमच्या घरात आहेत, त्यामुळं दुसऱ्या कवीचं पुस्तक घेऊन म्हणण्याची गरजच नाही. खूप भारी. मस्त मज्जा आली. येस नक्की. मला ओके. आपण व हे अक्षर दिलंय पुढे पास केलेले, तर ऐकत होता व हे अक्षर. थँक्यू साग्या बाय द वे. आणि व हे अक्षर आलेलं आहे. व पासनची कविता मला आता ऐकायची आहे. कोण? पराग म्हणतोय की माझ्याकडे तर न ग चा स्टॉक आहे. इकडे अजून एखादी स्टॉक सांगितलं होता. आता अक्षरे सुद्धा रिझर्व करून ठेवायचे का? ACG मोटिवेशन म्हणते. वा, इतकी मज्जा येते ना पण मला हे सगळं करायला. क्या बात आहे. माझ्याकडे न ज म ह्या अक्षरांच्या कविता आहेत. मला वाटतं की आपण पुन्हा एकदा सगळं काढून वाचायला लागलोय. हॅलो. आदर करू दिली नाहीस म्हणून. एकापेक्षा एक जण कविता देतात. आम्ही कोण आहे? आम्ही अरे असं कसं?
आम्ही दुसऱ्याच्या कविता आम्ही वाचणार आम्ही. चालणार आहे ना, चालणार आहे. आम्हाला सगळ्याच कविता चालणार आहे. माझ्या मोबाईलला कोणीतरी एक कविता टाकली होती, हा ती मी वाचून दाखवतो. हा. आवाज व येतो? पासून आहे का दुसऱ्या अक्षरापासून आहे? पासून आहे. हा. व पासून आहे. व व तोच की. व वरळीचा. य. हा ठीक आहे, ओके. वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळच आली नसती. हा हा. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी अश्रूंची गरजही भासली नसती. क्या बात आहे. हा हा. त्याने पाठवलेलं होतं, चांगलं वा, होतं. खूपच मस्त आहे हे. नाव नाहीये का खाली कुणाचं? नाव नाहीये. ओके, पण किती मस्त कविता आहे ही. वा. मला कार्यक्रम खूप आवडतोय. सगळे नावाजलेले इथे सागर, पराग, ममता बोलली, खूप यांच्या मजा येते खरंच. ऐकण्याचा योग येतोय. हो हो. यशस्वी तडवळकर येते आणि ती म्हणते की वा काका. धन्यवाद धन्यवाद. मस्त. आणि आता शेवटचं अक्षर काय आलं या कवितेचं? त आलं आय थिंक. नसते चालेल. त. तर मी सगळ्यांना सांगेन की पुढचं अक्षर हे त आहे, तर त पासूनची कविता रेडी ठेवा. ओके बाबा, तुम्ही पण रेडी राहा अजून कविता आम्हाला ऐकवायला. बाय बाय बाय. आता मला बाबा म्हणणार नाहीत की तू तुझ्या कामांमध्ये माझ्याशी कधीच बोलत नाहीस, माझ्यासाठी वेळच नसतो असं तुला, कारण ऑलरेडी मी आता त्यांच्याशी बोलून माझं झालेलं आहे. पूजा चंदने म्हणते रसिका आता लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढलं आहे. हो पूजा, आणि मी आता 30 जून पर्यंतचं आणखी एक आपलं गप्पाष्टकांचं सेकंड सीझन जे आहे ते सुरू करतेय. पुढच्या काहीच दिवसामध्ये त्याचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेनच, आणि अर्थात 10-1 दिवसात आपण सेकंड सीझन सुरू करणारच आहे गप्पाष्टकांचा. सो त्याचे अपडेट लवकरच देईन. पूजा आणि बरेच जण इकडे रिक्वेस्ट पाठवत आहेत. 1 मिनिट मी लगेच चेक करते. तो हे अक्षर आलेलं होतं. मेघना करवंदे, हिला मी आता इकडे कनेक्ट करते. येतोय. हॅलो. आताही तू पॉज देस पण तुझा आवाज येतोय त्यामुळे चालेल. हा ओके. येस, कशी मेघना, काय चाललंय तुझं? खूप मस्त. तू सांग काय म्हणते? एकदम बढिया, एकदम मजा येते सगळ्यांशी बोलायला. येस, खूप छान वाटतंय. बराच वेळ झाला. मस्त कवितांची भेंड्या चालू आहेत. मज्जा येते. एन्जॉय करते. हो हो. आणि माझा पहिला इन्स्टा लाईव्ह. क्या बात आहे. वा वा वा. तू कधी जर तुझी डायरी वगैरे घेऊन ठेवलीस तर नक्की त्यात उल्लेख कर की मी माझा पहिला इन्स्टा लाईव्ह रसिका सोबत केला होता. नक्कीच. ऐकव ना, तपासण्याची कविता ऐकवणार आहेस ना? हो. तपासून एक विरह कविता आहे, मी स्वतःच केली आहे. क्या बात आहे. वा. ऐकव. तर ऐकवते. हो. तुझ्या नसण्याचा त्रास की तुझ्या दूर असण्याची खंत, तुझ्या नसण्याचा त्रास की तुझ्या दूर असण्याची खंत, तुझ्या भेटीची ओढ की तुझ्या विरहात झुरणं, तुझ्या मिश्किल स्वभावाची भुरळ की तुझ्या अबोल्याची भीती, तुझ्या मिश्किल स्वभावाची भुरळ की तुझ्या अबोल्याची भीती, तुझ्या खोट्या खोट्या भांडणाची गोडी की तुझ्या व्यस्त दिवसात एका शब्दासाठी आतुरलेला माझा जीव, ऐक, तुझ्या डोळ्यात हरवून जाण्याचं स्वप्न की तुझ्या माझ्या अस्तित्वाची जाणीव, तुझ्या प्रेमासाठी तडफडणारी मी की तुझ्याशिवाय जगण्यासाठी स्वतःला समजवणारी मी. क्या बात आहे. काय खरं आणि काय खोटं, हे प्रेम की ही परिस्थिती. वा. शेवटचं अक्षर आहे त. वा 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 वा. शेवटचं अक्षर पुन्हा एकदा त आलाय. बाय द वे, तोपर्यंत मी मेघनाशी गप्पा मारते. मेघना, अप्रतिम कविता झाली आहे ही, खूपच सुंदर. वा. तू बऱ्याच कविता नेहमी करत असतेस आणि मी सोशल मीडियावरती वाचत असते बऱ्याच वेळेला तुझ्या कविता. सगळ्याच खूप छान होतात. बाय द वे.
नाही, तू दिसतच नाहीयेस. मी आता तुझ्या फक्त फोटोकडे बघून बोलतीये. अय्यो बर. पण खूप छान ऐकायला आलं आणि कविता खरंच खूप सुंदर आहे. लिहित राहा मेघना आणि अशा सुंदर सुंदर कविता हो पोहोचवत हो राहा हो आमच्यापर्यंत. नक्की नक्की फार नक्की. अप्रतिम. बाय द वे, लॉकडाऊन मध्ये काय करतेयस सध्या? नवीन नवीन प्रयोग करतेय. मी ऍक्च्युली आर्टिस्टच आहे, त्यामुळे बराच वेळ मिळाला स्वतःला वेगळ्या साईडने डेव्हलप करायला असं अगदी. म्हणता येईल. वाचन, परत हम्म. वॉल आर्ट काढलंय मी हा. भिंतीवर. बर. म्हणजे मी दिसत नाहीये ऍक्च्युली, नाहीतर माझ्या हो मागे हो. भिंतीवरती मी काढलंय तेच आहे. अच्छा, बर. आणि हो, आणि माझा व्यवसायही ह्याच रिलेटेड आहे. हो, तुझं सध्या क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड खूप छान छान तू बनवत असतेस. इतकी सुबक कलाकार आहेस तू आणि करत राहा फक्त. येस क्या येस. बात आहे. शेवटचं अक्षर काय आहे असं विचारतायत. हे शेवटचं अक्षर आलंय पुन्हा एकदा बाय द वे. येस. हे शेवटचं अक्षर आलंय. तर आपण हे अक्षर पुढे पास करूयात पुन्हा एकदा. आणि मेघना इथेच राहा, आणखीनही तुझ्या कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आणि आय होप की मी दिसतील पुढच्या वेळेस जॉईन झाल्यावर. पुढच्या वेळेला दिसशील. हो. येस, नक्की. चालेल. भेटूयात लवकरच. बाय. हो बाय. येस, बाय बाय. थँक्यू सो मच. ओके, मेघनाने इतकी सुंदर कविता आता इकडे सादर केलेली आणि मला खरंच खूप आवडली आहे. फक्त ती दिसत नव्हती, पण कविता खूप छान ऐकायला आली. पासून माझ्याकडे कविता आहे. रेडी आहे. शेवटचं अक्षर काय कविता? हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं गप्पाष्टकांमध्ये. धन्यवाद. पासूनची कविता करताय का तुम्ही सादर? हो हो. ऐकवा ना. शीर्षक ती नदीवर पाहिलेली असं आहे. बर. तर सादर करतोय. हो. ती नदीवर पाहिलेली, ती मनिया उतरलेली. ती नदीवर पाहिलेली, ती मनिया उतरलेली. चमकणारे थेंब शोभे, मौक्तिकेसम साजलेली. वा. चिंबदेही केश ओले, चिंबदेही केश ओले, जलपरी ती. सॉरी, तुम्ही अडकलात. चिंबदेही केस ओलेच्या नंतर नाही ऐकू आलं मला. सारंग, तुम्ही अडकलात. हे अक्षर घेऊनच आपण ही कविता पुन्हा ऐकूयात. हाय. हॅलो. काय चालूय? मस्त. अरे, हे तुझं अकाउंट आहे का? मी अस्मिया नावाने चालू ठेवलं. अच्छा, मला माहितच नाही की हे तुझं अकाउंट